नगर शहरात असलेल्या वाडिया पार्क येथील जलतरण तलावात आज सकाळी सागर कळसकर यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर वाडिया पार्क जलतरण तलावाच्या ठेकेदारांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। मात्र या मृत्यूमागे जलतरण तलावाच्या ठेकेदारांचा कुठलाही निष्काळजीपणा नसून हा केवळ अपघात असल्याचे ठेकेदारांनी सांगितले आहे। जलतरण तलावात प्रशिक्षित स्टाफ असून ठिकठिकाणी नियमांचे फलक लावलेले आहेत। इतकेच नाही तर वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे पोहायला येणाऱ्या सर्वांची गंभीर दखल या ठिकाणी घेतली जाते। कळसकर यांच्या मृत्यूमागे तलावाच्या प्रशासनाचा कोणताही हलगर्जीपणा नसून तलावाच्या ठेकेदारांवर आरोप करू नये अशी विनंती जलतरण तलावाच्या ठेकेदारांनी केली आहे। नमस्कार, मी गणेश कुलकर्णी या तलावाचा संचालक आहे। वाडिया पार्कचा ठेका आम्ही जुलै या महिन्यापासून घेतलेला असून आज एक दुर्दैवी घटना इथे घडली। खरं तर अशी घटना घडायला नको, कारण हा एक अपघात आहे। यामध्ये कुठलाही घातपात नसून कुठल्याही प्रकारचा दुष्काळजीपणा इथे आम्ही केलेला नाही, कोणताही निष्काळजीपणा आम्ही इथे केलेला नाही, हलगर्जीपणा आमच्याकडे नाही। आमच्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ आहे। इथे आपण बघत आहात उथळ पाणी असं आम्ही लिहून ठेवलेलं आहे। या बाजूला कुठेही उडी मारू नका असं लिहिलं आहे। तेव्हा जे गृहस्थ सकाळी आले, दुर्दैवाने त्यांनी इथून उडी मारली, जे की पाणी फक्त इतकं आहे। त्यांची उंची 6 फूट आहे आणि हे 3.5 फुटाचं पाणी आहे। 3.5 पावणे 4 फुटाचं हे पाणी असून इथे सूर मारायचाच नाही आहे मोठ्या माणसाने। त्यांना जर सूर मारायचा असेल तर त्यांनी इथे 7 फूट ह्या पाण्यामध्ये मारावं अशी आम्ही सूचना त्यांना देतो। 7 फुटात सुद्धा माणसाचं डोकं आपडण्याचा धोका असतो, पण आज त्यांनी सूर मारल्यानंतर जवळपास ते 1 मिनिट 27 सेकंद पाण्यामध्ये होते। यांना आम्ही अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं। हे तिकीट काढून आकस्मिकपणे आज आलेले होते। साधारणपणे 6:15 6:30च्या दरम्यान गृहस्थ आत आले असावेत आणि 7:26 हा अपघात इथे घडला। हा अपघात घडला त्याच समय मी पुण्यामध्ये होतो। माझ्याकडे कॉम्पिटिशन्स होत्या। डेक्कन जिमखाना इथे एक आयोजित स्टेट लेवलची आज कॉम्पिटिशन होती। आमचे नवोदित मुलं आम्ही 14 तिथे घेऊन गेलेलो होतो। अशा वेळेला ही घटना घडली, तेव्हा ताबडतोब मी इथे आलो आणि मी आणि प्रशासन या गोष्टीला आम्ही बांधील आहोत, कारण प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे। आम्ही कोणताही गुन्हेगार नाही आणि कोणत्याही पद्धतीचा आम्ही दुष्कर्म करत नाही। जे काही आज चॅनलमध्ये दाखवण्यात आलं, इतर चॅनल्समध्ये, त्यामध्ये पूर्णतः अगदी तोतया पत्रकारिता दिसते असं मी तुम्हाला म्हणेल। कारण मागच्या ठेकेदारांनी जे काही गुन्हे केले, जे काही गोष्टी त्यांच्याकडे घडल्या, उदाहरणार्थ स्विमिंग पूलमध्ये कुणी लघुशंका केली, त्याचा उल्लेख ह्या बातमीमध्ये करण्याचा आवश्यकता नाही असं मला वाटतं। तेव्हा आजची घटना दुर्दैवी आहे। मी त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। आम्ही सर्व घर आज जेवलो नाही, कारण आम्हाला त्यांचं सांत्वन वाईट वाटतंय की आज अशी घटना घडायला नको होती। माझ्या 25 वर्षामध्ये अशी घटना कधी घडली नाही, घडू दिली नाही, कारण माझ्याकडे पूर्ण प्रशिक्षित स्टाफ असून पूर्ण मेडिकल इक्विपमेंट आम्ही तयार ठेवत असतो। तोही CPR इथे देण्यात आला, माउथ टू माउथ CPR सुद्धा त्यांना दिला, तरीसुद्धा पोटातून पाणी देखील बाहेर आलेलं नाही। याचा अर्थ असा की गृहस्थांनी पाणी पिलेलं नाही। आता आम्ही पोस्टमार्टमच्या रिपोर्टची वाट बघू, त्यानंतर निष्पन्न होईल की त्यांना हृदयाचा घात होता का, डोक्याला इंजुरी झाली, इंटरनल ब्लिडिंग झालं का, स्पाईनला दुखापत झाली, हे आपल्याला नंतर कळेल। पण तोपर्यंत आम्हाला आपण गुन्हेगार समजू नये ही आमची हात जोडून नम्रपणे आपल्याला कळकळीची विनंती आहे। कारण हा हलगर्जीपणा आमच्याकडून झालेला नाही, तर आलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या पायाने, फुटेजमध्ये आहे, आमच्याकडे फुटेजेस आहेत, 8 फुटेजेस आहेत, त्या फुटेजमध्ये त्यांनी इथं उडी मारलेली दिसते आहे। आम्ही ही पोलिसांना ही फुटेज दिलेली आहे, तर पुढील तपास ते करतीलच। तेव्हा सुजाण नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि निष्काळजीपणे छापल्या जाणाऱ्या बातम्यांकडे निश्चितपणे आपण दुर्लक्ष करा, ही आमची विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, मी बाळासाहेब उर्फ नाना भोरे। आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली। आमचे नातेवाईक सागर प्रकाश कळसकर यांचं वाड्या पार्कच्या तलावात गेल्यानंतर त्यावेळेस तिथे पोहत असताना त्यांना हृदयविकारात झटका आला आणि त्यांचा दुर्दैवांत झाला। तसं पाहिलं तर तलावाचं वगैरे तिथं काही संबंध आहे असं वाटत नाही। प्रथमदर्शन जे आम्ही पाहिलं की त्यांना तिथं त्रास झाला आणि त्याच्या ज्यावेळेस बाहेर आणलं आणि हॉस्पिटलला नेलं तर त्यांना त्यांनी मृत घोषित केलं। आणि जी झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्यात मला तरी वाटत नाही की तिथल्या लोकांचा काही कुणाचा धक्का देणं वगैरे असे काही कुठलाही प्रकार झालेला नाही। आणि अशा प्रकारचा जर कोणी गैरसमज करत असतील तर तो करू नये एवढं त्या माध्यमातून सांगायचं। तो BSFचा जवान होता, 4 महिन्यापूर्वीच निवृत्त झाला होता आणि आल्यानंतर सकाळी तो आपल्या मुलाला पहिलं म्हणून घेऊन गेला होता तिथं।
त्या ठिकाणी त्याला अटॅक आल्यामुळं त्याचा हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्याला तिथे अंत झाला. तरी त्यामुळं जर कोणी चुकीचं गैरफसवणूक पसरवत असेल तसे करून